विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मिशन आरंभ शिष्यवृत्ती ऑनलाईन शिष्यवृत्ती तासिका इयत्ता 8वी जिल्हा परिषद अहिल्यानगर आणि पंचायत समिती राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं आपण हा अभिनव उपक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवत आहोत. आणि या विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन मिळावं म्हणून आपल्या जिल्हा परिषदेने हा जो इनिशिएटिव्ह घेतलाय, या इनिशिएटिव्ह मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. मी गीताराम पवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव फोनगी तालुका राहुरी या ठिकाणाहून आपल्याशी संवाद साधतोय. सो टुडे वी आर गोइंग टू take another chapter that is depends on SMS. Now all of you know, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हे आपलं मोबाईल साधन आहे. या मोबाईल साधनामध्ये मोबाईलमध्ये टेक्स्ट मेसेज नावाचा एक प्रकार आहे, टेक्स्ट मेसेज. तर आता आपण हे सर्व काही जे करत आहोत, या सर्व गोष्टींसाठी माझे एक मित्र आहेत, नितीन भालेकर सर. त्या भालेकर सरांनी मला यासाठी खूप मदत केली. म्हणजे हा सगळा सेटअप उभारणे किंवा हे सगळं मटेरियल तयार करणे, आणि म्हणून मी त्यांना एक मेसेज पाठवणार आहे. तर हे माझे मित्र आहेत, भालेकर NG त्यांचं नाव आहे. त्यांच्याबरोबर मला SMS चॅट ओपन करायचंय आणि मग मी त्यांना एक मेसेज पाठवणार आहे की सर मला तुमची खूप मदत झाली आणि म्हणून मी त्यांना एक मेसेज पाठवतोय. मी त्यांना एक असा मेसेज टाईप केलाय, कदाचित तुम्हाला तो स्क्रीनवरती दिसत असेल की मी त्यांना एक मेसेज टाईप केलाय आणि तो मेसेज मी त्यांना सेंड केलाय. मग आता बघूया भालेकर सर आपल्याला काय उत्तर पाठवतायत. आपण त्यांच्या उत्तराची वाट पाहूयात. तो मेसेज काय आहे आणि त्यांचं उत्तर काय आहे यावरती आपल्याला थोडंसं काम करायचंय. अगोदर बघू ते आपल्याला काय रिस्पॉन्स देत आहेत. पाठवलंय, सेंड झालंय. आता बघा. येस, आता बघा त्यांनी मला एक रिप्लाय पाठवलाय. कदाचित मेनी ऑफ यू कॅन रीड व्हॉट इज द रिप्लाय. आणि त्या रिप्लायला मी पुन्हा एक रिप्लाय पाठवलाय. 2 शब्द मी त्यांना एक मेसेज पाठवलाय आणि त्यांनी मला रिप्लायमध्ये एक शब्द पाठवलेत काही. त्या संबंधीचे काय शब्द आहेत, काय लँग्वेज आहे या संबंधीची माहिती आज आपण बघणार आहोत. तर आपला आजचा कंटेंट आहे SMS. त्यांनी मला पाठवलं होतं, मी त्यांना पाठवलं होतं आणि त्यांनी मला पाठवलं होतं YW. मित्रांनो मी त्यांना पाठवलं होतं THNX आणि त्यांनी मला पाठवलं होतं YW. मग आता याचा काय अर्थ होतो? व्हॉट इज द मिनिंग ऑफ दीज 2 वर्ड्स? फर्स्ट इज THNX अँड सेकंड इज YW. कदाचित तुम्ही SMS चॅट करत नसाल, त्यामुळे आपल्याला काही जणांना ते माहीत असेल, काही जणांना माहीत नसेल. तर THNX मीन्स ही helped me so much in this all these content. That's why I send him message thank you or thanks. I sent him message thanks and he replied to me on my message thanks. He replied to me, that is YW. YW means you are welcome. He sent me you are welcome. मग त्यांनी मला पाठवलं यू आर वेलकम, स्वागत आहे तुमचं, म्हणजे
आपण दिस इज द कन्व्हर्सेशन स्ट्रॅटेजी इन इंग्लिश. इफ समवन सेज यू थँक, you have to reply him, you are welcome. This means that there is no need to mention the thank you. Thanks, THNX and YW, you are welcome. ही आहे SMS ची भाषा, शॉर्ट भाषा. मग SMS म्हणजे काय ते आता आपण पुढे बघणार आहोत. द फुल फॉर्म ऑफ SMS. तत्पूर्वी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की कालच्या तासिकेमध्ये मी तुम्हाला काही शब्दांची अर्थ शोधायला सांगितले होते. त्यातला एक शब्द होता सस्टेनेबिलिटी. आणखी एक शब्द होता रिड्यूस. सस्टेनेबिलिटी आणि रिड्यूस आणि हे दोन शब्द होते. आणि आणखी एक शब्द होता, तो शब्द तुम्ही ह्या तिन्ही शब्दांचे अर्थ शोधले असतील असं मला वाटतं. मग आपण आजच्या तासिकेमध्ये बघणार आहोत SMS. जर तुमच्याकडे नोटबुक असेल, तुमच्या शेजारी आपण तासिकेला बसताना नक्की नोटबुक घेऊन आपण बसत असाल, तर इथे SMS चा लॉंग फॉर्म तुम्ही लिहायचा आहे. व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ SMS? शॉर्ट मेसेज सर्व्हिस. मग SMS म्हणजे काय? शॉर्ट म्हणजे अगदी छोटं. मेसेज संदेश पाठवायचं. सर्व्हिस सेवा देते आपल्याला. ते कोण सेवा देते? द कंपनी हू हॅव मीन्स विच कार्ड और द विच कंपनी ही इज प्रोव्हाइडिंग अस द कॉलिंग, इंटरनेट एटसेट्रा. दॅट्स मीन जिओ, एअरटेल, आयडिया, वॉट एव्हर यू आर युझिंग, दॅट कंपनी प्रोव्हाइड्स यू दिस सर्व्हिस. दॅट इज व्हॉट इट से ॲज शॉर्ट मेसेज सर्व्हिस. अगदी छोट्या, अगदी कमी भाषेमध्ये आपल्याला संदेश पाठवण्याची संधी ह्या कंपनीज आपल्याला देत असतात. दॅट्स वाय इट्स कॉल्ड ॲज शॉर्ट मेसेज सर्व्हिस. मग आता आय होप तुम्हाला समजलं असेल. आपण SMS हा शब्द अनेक वेळेला वापरला, पण त्याचा लॉंग फॉर्म आपल्याला माहीत नसावा, म्हणून हा लॉंग फॉर्म तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवायचा आहे. शॉर्ट मेसेज सर्व्हिस. व्हॉट इज शॉर्ट मेसेज सर्व्हिस? आणखी थोडंसं पुढे जाऊन बघूया. It is commonly used with mobile phone. It is commonly used with mobile phone text messaging to talk to people around the world. जगभरामध्ये, म्हणजे फक्त आपल्या देशातच नव्हे, राज्यातच नव्हे, जिल्ह्यातच नव्हे, जगभरामध्ये असणाऱ्या विविध लोकांशी मोबाईल फोनवरून संपर्क साधण्यासाठी किंवा त्यांच्याबरोबर संदेश पाठवण्यासाठी ही सेवा आपण वापरतो. इट्स कॉल्ड ॲज SMS. तिला आपण SMS असं म्हणतो. मग हे शब्द महत्वाचे आहेत. SMS, शॉर्ट मेसेज सर्व्हिस, मोबाईल फोन्स, टॉक टू पीपल, हे महत्वाचं आहे. ही झाली डेफिनेशन. आणखी थोडंसं पुढे जाऊयात. मग काय आहे याचे फायदे काय आहेत? व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ युझिंग SMS and what are its main features or characteristics we are going to see. It saves time and makes texting easier. Saves time, makes texting easier and faster. किती वेळ लागला? मी फक्त मोबाईल काढला आणि THNX टाईप करून सेंड केलं, लगेच दुसऱ्या मिनिटाला अगदी काही सेकंदात माझ्या मित्राने लगेच मला रिप्लाय केला YW. वेळ किती गेला? हार्डली, आता इथे नेटवर्क इश्यू असल्यामुळे हार्डली अर्धा मिनिटापेक्षाही कमी वेळ, 20 सेकंदात सगळी प्रक्रिया पूर्ण होते. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे, ही जी मेथड आहे, द मेथड इज सेव्स टाइम. इट सेव्स टाइम. ऑब्वियसली इट्स नॉट टेकिंग टू मच टाइम. टेक्स्टिंग इज इझियर. खूप सोपं आहे टेक्स्टिंग करणं. अँड फास्टर. इझियर अँड फास्टर. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स, इट इज फॉर्म बाय अ कॉम्बिनेशन ऑफ लेटर and oblique R numbers that can be used pronounced as a word. नंबर्स पण वापरलं जातं, लेटर्स पण वापरले जातात. म्हणजे काही मुळाक्षर ज्याला आपण अल्फाबेट्स म्हणूयात, काही अल्फाबेट्स वापरले जातात, काही नंबर्स वापरले जातात. अँड दॅट कॅन बी प्रोनाउन्स्ड. त्यांचा उच्चार मात्र असा केला जातो की त्या उच्चारातून त्या शब्दाचा वर्ड, त्या शब्दाचा अर्थ लक्षात यावा. म्हणजे अगदी शॉर्ट वापरायचं, अगदी कमी. पुढे जाऊयात. व्हॉट इज द थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स?
Third characteristic is we should read every letter and number to guess what it stands for. मग आपल्याला कमी वेळामध्ये करायचे, फास्ट करायचे, इझियर करायचे आणि महत्वाचं म्हणजे अंडरस्टँडिंग. SMS is understanding because right now I am here, my friend is somewhere else in suppose in Maharashtra, in other district, or suppose in India, in other state, and I have to send him message, and that message is useful and important. Message is useful and important. That's why I immediately sent him thanks and he replied me, mention not, or he replied me, YW, you are welcome. That is important, and also this message provides the proper language message to someone, and that someone is important for us. That's why याचा अर्थ असा आहे की आपण हे वाचलं पाहिजे आणि वाचून त्याचा अर्थ लावला पाहिजे. सो दीज आर सम फेनॉमेनॉन और कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेसेजेस. मग आता हे जे पेज आहे, आय थिंक हे पेज बऱ्याच जणांनी बघितलं असेल. हे जे पेज आहे एका पुस्तकातून आपण घेतलेलं आहे आणि यासाठी मला वाटतं की आपण वही काढली तर या वहीमध्ये आपल्याला पटपट नोट करून घेता येईल. Some letters and numbers which are commonly used are as follows. काही शब्द, काही अक्षर, काही नंबर, संख्या टेक्स्ट मेसेज मध्ये काय म्हणून वापरल्या जातात त्या संबंधीचा हा एक छोटासा चार्ट आहे. सो व्हॉट इज चार्ट? 2 हा दिस इज नंबर 2 टाईप करून पाठवलं त्याचा अर्थ होतो 2 किंवा 2 म्हणजे कोणाला तरी, 2 म्हणजे सुद्धा. That's why it's 2 is used. 4 is used for. मग तुम्ही मला उच्चारामध्ये डिफरन्स आहे, डेफिनेटली डिफरन्स आहे, बट इट्स अ शॉर्ट मेसेज सर्व्हिस आहे. ती अगदी शॉर्ट मेसेज सर्व्हिस आहे. शॉर्ट मेसेज सर्व्हिस आहे, अगदी कमी वेळात आपल्यापर्यंत माहिती पोहोचावी. दॅट्स वाय इट्स कॉल्ड ॲज 4. पुढे B, capital B is used as BE, म्हणजे कुठेतरी असा, तुम्ही कोणीतरी असा, त्या B साठी वापरलं जाते. पुढे C capital C is used as C म्हणजे पाहणे. आपण कोणाला तरी भेटतो, पाहतो, that is called as C. O is used as O means surprising. This is surprise expression. Capital R is used as R. Suppose this is U and R. U आणि R आहे. U वापरला जातो U साठी म्हणजे तुझ्यासाठी, आणि R वापरला जातो UR सहाय्यकार क्रियापद. मग आपल्याला असं एखाद्याला टेक्स्ट करायचंय, यू आर हिअर. मग आपण यू आर हिअर, तू इथे आहेस. कमीत कमी वेळात अगदी सुस्पष्ट आणि वाचणाऱ्याला त्याचा अर्थ कमीत कमी वेळात टाईप करून लगेच सेंड करता येईल, म्हणून यू आर हिअर याचं शॉर्ट फॉर्म आपण तयार केलेलं आहे. नेक्स्ट पुढे जाऊयात. वाय कॅपिटल वाय स्टँड्स फॉर वाय. का आपण एखाद्याला मदत केली, समजा आता मी माझ्या मित्रांना मेसेज पाठवला की THNX, त्याला समजलं नसेल की वाय माय फ्रेंड हॅज सेंड मी दिस टाइप ऑफ मेसेज. ही आस्क्ड मी वाय थँक्स और थँक्यू. वाय थँक्यू, कशासाठी थँक्यू, वाय. देन आय हॅव टू एक्सप्लेन हिम दॅट यू हेल्प मी इन दिस प्रोजेक्ट, दॅट्स वाय आय डेफिनेटली से थँक्स टू यू. देन ही अगेन रिप्लाइड YW यू आर वेलकम. म्हणजे वाय म्हणजे वाय. पुढे टुमॉरो, उद्या. टुमॉरो मीन्स उद्या. मग आता इथे दिसतंय टुमॉरो, उद्या. मग या टुमॉरोचं शॉर्ट कसं केलंय बघा, टुमॉरो. त्यावरती फोकस राहावा म्हणून बघा आता टुमॉरो उद्या. आय विल कम टुमॉरो, एवढं टाईप करायला वेळ जाणार आहे. मग काय, आय विल कम MORO टुमॉरो. आय विल कम टुमॉरो, मी उद्या येईल. BFF बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. मग आपले खूप सारे मित्र असतात की आपल्यासाठी, समजा आता तुम्ही 8वी पर्यंत आलेला आहात, तुमचे पहिली दुसरीचे काही मित्र असतील, ते आपल्याला वर्ग बदलला की आपले मित्र बदलले असतील, शाळा बदलल्या की आपले मित्र बदलले असतील. पण काही मित्र असे असतील की जे तुमचे
सुरुवातीपासून तर आजपर्यंत तुमच्या सोबत असतील, मग अशा मित्रांना आपण काय म्हणतो? बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. फॉर एव्हर म्हणजे कायमस्वरूपीचा मित्र आहे तुम्हाला, बेस्ट फ्रेंड आहे फॉर एव्हर. गुड मॉर्निंग, GM, कॅपिटल GM स्टँड्स फॉर गुड मॉर्निंग. मग गुड मॉर्निंग एवढं टाईप करायला मला कीबोर्ड शोधा, GOOD स्पेस MORNING एवढं टाईप करायला वेळ लागेल. मग सिम्पली कोणाला तरी मी पटकन पाठवून ठेवतो कॅपिटल GM गुड मॉर्निंग, किंवा स्मॉल पण पाठवू शकतो. समजा आता अलीकडे आपण व्हॉट्सअपला तुम्ही बघत असाल, तुमचे पॅरेंट्स, तुमचे फ्रेंड्स तुमच्याशी चॅट करताना अशा प्रकारचे शब्द वापरतात. गुड मॉर्निंग, GM, G capital M small or both are these small, then it's called as good morning. Good morning, शुभ सकाळ. पुढे B for N हा थोडासा महत्वाचा आहे. Many of you don't know about this B for N, by for now. बघा आता हे by for now म्हणजे काय? समजा आपण एखाद्याशी बोलतोय, किंवा असं होऊ शकतं की आपल्याला एखादं अचानक काम येतंय, मग आपल्याला त्याचं आणि आपलं संभाषण तुटतंय, आपण त्याच्यापासून लांब जातोय, मग आपण त्याला सांगू बी फॉर एन, बाय फॉर नाऊ. आतासाठी बाय, आपण नंतर बोलूया. दॅट इज कॉल्ड ॲज बाय फॉर नाऊ. अगेन BTK, BTK बॅक टू कीबोर्ड. मग आता कीबोर्ड, बॅक टू कीबोर्ड, BTK बॅक टू कीबोर्ड. दिस इज इम्पॉर्टंट इन many industrial field. Why it is important? Suppose you are working in an office and you have to give some file to other office or other table, and you are giving some message to your friend or the company or the organizer you are talking with, and you are giving that file to some in other desk, and then you come again return back and then type. म्हणजे तुम्हाला एखादी फाईल द्यायची, तुम्ही एखाद्या कार्यालयामध्ये काम करत आहात, इथून फाईल तुम्हाला दुसऱ्या टेबलला द्यायची आहे. मग ती फाईल देऊन येईपर्यंत तुमचं संभाषण ब्रेक झाले. मग तुम्ही अगोदर टाईप केले बी फॉर एन, बाय फॉर नाऊ, जाणार ती फाईल देणार, तिथे काही गोष्टी असतील. परत मग समोरचा तुमचा जो मित्र आहे तो तुमची वाट पाहतोय की कधी एकदा माझा मित्र येतोय, जॉईन होतोय. मग आपण एकदा त्या आपल्या डेस्कला जॉईन झालो की आपण त्याला पाठवले काय? BTK बॅक टू कीबोर्ड. म्हणजे मी आलो, आता मी टाईप करू शकतो. आता मी टाईप करू शकतो म्हणजे मी तुझ्याशी बोलू शकतो. बॅक टू कीबोर्ड. पुन्हा आहे DIY, डू इट युअर सेल्फ. DIY, डू इट युअर सेल्फ. मग हे मेसेज कोण पाठवतात? सपोज आवर टीचर, युअर मेंटर, युअर क्लास, और युअर एल्डर्स, सम एल्डर्स. एखादी गोष्ट आपल्याला समजत नाहीये, एखादा कंटेंट आपल्याला समजत नाहीये, मग आपल्याला आपले सिनियर्स जे असतात ते मेसेज पाठवतील. DIY, डू इट युअर सेल्फ. तुझं तू कर, डू इट युअर सेल्फ. तुझं तू कर, तुझं तू संपव, डू इट युअर सेल्फ. FAQ, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स. मग आता तुम्हाला तुमचे वर्ग शिक्षक तुम्हाला असं लिहायला लावतात काही प्रश्नांवर. IMP, इम्पॉर्टंट क्वेश्चन येतो, किंवा FAQ असं लिहायला लावतात. आता हे शब्द तुम्ही बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या गाईड्समध्ये, वेगवेगळ्या संदर्भ साहित्यांमध्ये FAQ बघितलं असेल. FAQ मीन्स इम्पॉर्टंट. वाय इट इज इम्पॉर्टंट? बिकॉज फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स. बऱ्याच वेळेला, फ्रिक्वेंटली म्हणजे बऱ्याच वेळेला विचारलेला आहे प्रश्न आहे, त्या प्रश्नांच्या पुढे लिहिलेलं असतं FAQ, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन. मग यावरती आपल्याला काम केलं पाहिजे, म्हणून आपण त्याच्यावरती फोकस राहतो. फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन. NA, नॉट ऍप्लिकेबल. आता हे NA कुठं असतं? नॉट ऍप्लिकेबल. तुम्ही स्कॉलरशिपचे फॉर्म भरले असतील, तुम्ही आतापर्यंत वेगवेगळे फॉर्म्स सबमिट करायला आपण एखाद्या प्रिंटवर ऑफलाईन भरतो किंवा ऑनलाईन भरताना काही विंडोजला किंवा काही ठिकाणी असं येतं नॉट ऍप्लिकेबल. म्हणजे तुम्हाला ऍप्लिकेबल नाही, तुम्हाला याची आवश्यकता नाही. जिथे जिथे नॉट ऍप्लिकेबल असेल तिथे आपल्याला तो कॉलम किंवा ते संकल्पना भरण्याची गरज नाही. दीज आर सम वर्ड्स used, numbers or letters used in SMS. Again, move forward. आणखी सुद्धा काही आहेत ते पण आपण बघूयात. हे थोडेसे अपरिचित तुम्हाला असतील, पण यावरतीच मोस्टली प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारले जातात. OMG, ओ माय गॉड. ओ माय गॉड, एखादी गोष्ट आपल्या सरप्राईज झालो आपण, एकदम अचानक एखाद्या मित्राने आपल्याला एखादी न्यूज दिली आणि आपण सरप्राईज झालो, मग आपण काय म्हणूयात? ओ माय गॉड,
मग टाईप करूयात OMIGOD. नॉट दॅट मच टाइम. वी हॅव नॉट दॅट मच टाइम बिकॉज वी आर युजिंग SMS शॉर्ट. OMG, ओ माय गॉड. ROFL, roll on floor laughing. ROFL, roll on floor laughing म्हणजे काय? एखादा तुम्हाला जोक सांगतोय, तो जोक तुम्ही ऐकला आणि तो इतका जोक भन्नाट होता किंवा तुमच्या दिवसभरात शाळेमध्ये कुठेतरी जोक घडला आणि मग तुम्ही इतके हसलात की आपण म्हणतो ना खाली पडून पडून हसलो. दॅट इज व्हॉट रोल ऑन द फ्लोर लाफिंग. F2F, face to face. This is important in many offices. Many offices the word is used face to face. Suppose you have to do some work in office and your boss wants that replies that what you have done, or he have to take the feedback. Then he send you to message, come to my desk or come to my office. F2F, face to face, I want to talk to you. ASAP, as soon as possible. आपल्याला एखादी गोष्ट पूर्ण करायची आहे, संपवायची आहे, किंवा आपला होमवर्क करायचा आहे, किंवा तुम्हाला एखादं काम तुमच्या शिक्षकांनी सांगितलं, मग ते लिहून पाठवतात. ASAP, as soon as possible, लवकरात लवकर. जितकं लवकरात लवकर होईल तितक्या लवकरात लवकर ते करा. FYI, फॉर युअर इन्फॉर्मेशन. मग आपण FYI पहिलं लेटर घेतलेलं आहे. FYI, फॉर युअर इन्फॉर्मेशन, तुमच्या माहितीसाठी. दिस इज ऑल्सो फॉर FYI, फॉर युअर इन्फॉर्मेशन, तुमच्या माहितीसाठी. मग अशी मी मेसेज पाठवला होता TNX, मग याचा अर्थ होतो थँक्स. हा जो मी सरांना पाठवला होता, माझ्या मित्रांना पाठवला होता. ग्रेट, बघा आता हा शब्द वाचताना कसा वाटतोय. ग्रेट, GR8 असं वाचणार नाही आपण. त्याचा अर्थ होतो ग्रेट. एखाद्या वेळेला आपल्याला आपल्या मित्राने एखादी छान बातमी सांगितली, मग आपल्याला वेळ कमी, आपण टेक्स्टमध्ये टाईप करा GR8. ग्रेट टू लिसन दॅट यू आर देअर. ग्रेट टू हिअर दॅट यू आर देअर. ग्रेट टू रीड दॅट यू हॅव गॉट दॅट मच मार्क्स अँड यू आर इन द स्कॉलरशिप मेरिट लिस्ट. ग्रेट, दिस इज ग्रेट. हॅपी बर्थडे. आता आपण बऱ्याच जणांना मेसेज पाठवतो की हॅपी बर्थडेचे. मग आपल्याला टाईप करायला बऱ्याच वेळेला प्रश्न पडतात की हॅपीचं स्पेलिंग बरोबर येतं, बऱ्याच जणांचं बर्थडेचं स्पेलिंग चुकतं. मे बी पॉसिबल, बऱ्याच जणांचं बर्थडेचं स्पेलिंग चुकतं. मग टाईप आपल्याला वाटतंय की आपल्याला कोणाला तरी मेसेज पाठवायचा आहे, पण बर्थडेचं स्पेलिंग चुकलं तर मग काय म्हणतील. मग ही शॉर्ट ट्रिक वापरूया. HBD, हॅपी बर्थडे. पुढे LOL, लाफ ऑन लाऊड. खूप मोठमोठ्याने हसलो बाबा मी. LOL, लाफ आउट लाऊड. खूप मोठ्याने हसलो. OTW, आता हा बघा खूप आपल्यासाठी महत्वाचा आहे. आता अजून तुम्ही कॉलेजला गेलेला नाही, तुमच्याकडे मोबाईल नाही, पण जेव्हा तुम्ही कॉलेजला जाल तेव्हा सपोज की तुमचं कॉलेज 2 वाजता सुटेल and your father, your mother, your parents are waiting for you at your home. Then they asked, where are you? कुठे आहेस तू? मग आपण टाकायचं OTW, on the way. ऑन द वे, मी रस्त्याने आहे. ऑन द वे, OTW, ऑन द वे. बघा आज आपल्याला, इव्हन मला सुद्धा यातले बरेचसे शब्द आपण माहीत आहेत परंतु वापरत नाही. सो दिस इज इम्पॉर्टंट. दिस इज नॉट ओनली फॉर युअर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, दिस इज फॉर युअर लाईफ. Because as you know these type of short forms in SMS, you can ask or you can definitely use these words in your daily conversation. LOL, laugh out loud. OTW, on the way. HF, have fun. Have fun. Suppose some of your friend went to the garden or went to swimming pool, swimming, and they are enjoying there, but you are unable to join them. Then what will your answer? HF, have fun. Today I am ill, I am not feeling well, I am sick, that's why I can't come, I can't join your swimming pool, or I can't come join your garden. Then what should you do? Just text him HF, have fun, enjoy करा. YW, आता जो आमच्या सरांनी मला मेसेज पाठवला होता, YW, you are welcome. PLS, PLZ, please. मग बऱ्याच वेळेला हा मेसेज आपल्याला दिसतो. आपल्याला कोणीतरी काहीतरी काम सांगतं, मग काम सांगितलं की आपल्याला ते काम करायला
म्हणजे मेसेज मधून सांगायचं तर मग आपण सांगतो प्लीज गिव्ह मी दॅट बुक, प्लीज डू इट फॉर मी, प्लीज आय वॉन्ट दॅट नोट्स, टुडे आय एम ॲबसेंट, आय एम नॉट प्रेझेंट इन द क्लास, प्लीज गिव्ह मी टुडे नोट्स, प्लीज. PLS or PLZ. See you. मगाशी आपण बघितलं होतं सी म्हणजे पाहणे, भेटूयात. यू म्हणजे भेटतो तुला. सी यू, आय विल सी यू. सी यू मीन्स भेटूयात. आपण एखाद्या मित्रापासून किंवा तुम्ही चॅटिंग करताना, SMS वर बोलताना बऱ्याच वेळेला असं होतं की आपण एखाद्याला बाय बाय करायचं आहे किंवा आपण त्याला उद्या परवा कधीतरी भेटणार आहोत. आपण म्हणतो त्याला येस बाय बाय, टेक केअर, TC. टेक केअर असा पण शब्द येतो, TC म्हणजे टेक केअर, काळजी घे बाबा, टेक केअर. पण हाच TC शब्द जर एखाद्या प्रॉडक्ट वरती आला, प्रोडक्ट्स इन द सेन्स वी आर सपोज टू बी परचेसिंग सम objects for your mobile, or in advertisement we have seen that in advertisement somewhere is given TC. This TC means terms and conditions. Terms and conditions means what? एखादं प्रॉडक्ट तुम्ही घेत आहात, त्यावरती स्कीम आहे. त्या दिवशी आपण वेबसाईटमध्ये बघितलं, फ्लिपकार्ट 80% ऑफ, खाली होतं T&C अप्लाय. टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय. तुम्ही किती वेळ किती घेताय, त्यानंतर तुमचा ट्रान्सपोर्ट चार्ज किती आहे, या सगळ्या गोष्टींच्या टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय. अगेन NC, नो कमेंट्स प्लीज. NC, नो कमेंट्स. Suppose you are in your class and it's not possible in the class because as class is offline, but maybe while you are chatting with your friend or with your relative, maybe happen that they ask you some question and you want to tolerate that question. You say no comment. Please no comment. Please no comment. यावरती भाष्य नको, कमेंट नको, प्लीज नो कमेंट. टाइम, टीयर्स इन माय आईज. माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले. टाइम हा शब्द पण महत्वाचा आहे. टाइम, टीयर्स इन माय आईज, माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. हसून येऊ किंवा दुःखाने येऊ. मग आता यावरती आपण काही प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 1. राहुल सेंट SMS IDK about that. IDK about that. What does IDK mean? Sorry. What does IDK mean? आता IDK आपल्याला नवीनच माहित झाले, आपल्याला माहित नाही IDK म्हणजे काय. Let's read the options. Option number 1, I don't keep. I did know. I don't know. I didn't know. मग आता पुन्हा आपण आपल्या इलिमिनेशन मेथडकडे येऊया. याच्यामध्ये काय असू शकतं? अबाउट दॅट, कोणत्या तरी गोष्टींविषयी माहिती आहे. मग आय डोंट कीप अजिबात येणार नाही. आय डोंट कीप नथिंग, माहितीचा प्रश्न आहे. मग हा 3 ऑप्शन आपल्याला आहेत. आय डिड नो, आय डिडंट नो, आय डोंट नो. ॲज राहुल इज सेंडिंग मेसेज इन प्रेझेंट. राहुल इज सेंडिंग मेसेज इन प्रेझेंट टेन्स. दॅट्स वाय डिड and did not will not be applied. Only applied I don't know. आपल्याला कोणीतरी प्रश्न विचारतं, मग आपण त्याला सांगतो आय डोंट नो, मला माहित नाही, मला माहित नाही, मला माहित नव्हतं, असं आपण कधी म्हणत नाही. सपोज someone ask you where is my book? IDK, I don't know. आपण त्याला म्हणतो का मला माहित नव्हतं? कारण तो तुमच्याशी आत्ता बोलतोय, त्याला आत्ता उत्तर हवंय. That's why your answer will be in present tense. So answer is I don't know. Option number 3. Again, question number 2. Priya got a message from her friend. LOL. What does it mean? इथे एक स्माइली पण टाकली. या प्रश्नामध्ये एक स्माइली पण आली. प्रिया गॉट अ मेसेज. प्रियाला एक मेसेज मिळाला फ्रॉम हर फ्रेंड, तिच्या मित्राकडून. त्याच्यामध्ये होतं मित्राकडून, मैत्रिणीकडून. LOL. मग LOL चा अर्थ काय? लॉट्स ऑफ लव, लाफिंग आउट लाऊड, लुक आउट लेटर, लाईन ऑफ लक. मग अशी आपण LOL बघितलेले. पुन्हा एकदा रिव्हिजनसाठी आपण LOL कडे जाऊयात. काय आहे LOL? इथे आहे लाफ आउट लाऊड. म्हणजे काय? खूप मोठमोठ्याने हसलो. मग प्रियाला तिच्या मैत्रिणीने सांगितलंय लाफिंग आउट लाऊड
म्हणजे खूप मोठमोठ्याने असलो. आपण इथं आपलं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. लुकआउट लेटर पण नाही येणार, लाईन ऑफ लक तर नाही. लॉट्स ऑफ लव आणि लाफिंग ॲट लाऊड मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, परंतु कन्फ्युजन होऊन द्यायचं नाही. अँसर इज लाफिंग आउट लाऊड. ठीक, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. अमित रिप्लाइड टू हिज फ्रेंड्स प्लॅन विथ BRB. व्हॉट डज BRB स्टँड्स फॉर? Option number 1, be right back. Option number 2, bring real book. Option number 3, be real brave. Option number 4, big red balloon. काही काही ऑप्शन्स एकदम सिली दिलेले असतात. सिली म्हणजे त्यामध्ये काही पॉइंट्स नसतो की आपण त्या तिथे जावं, फसावं किंवा अडकावं, असे काही ऑप्शन्स सिली ऑप्शन्स असतात. आधी प्रश्न समजून घेऊया. अमित रिप्लाइड टू हिज फ्रेंड्स प्लॅन. Amit's friend his plan. Some plans, their plan we don't know. Plan will be going outside for tour. Plan will be construction of building. Plan will be study. Plan will be playing. Plan will be have fun with relatives. Plan will be going out. Plan will be stay in. Plan will be watching match. Plan will be watching a movie. Plan will be watching movie in theater. Plan whatever may be the plan. प्लॅन काही पण असेल. मग या प्लॅनला, फ्रेंडच्या प्लॅनला अमितने उत्तर दिलं BRB. मग ते उत्तर काय असेल? बिग रेड बलून. अमित त्याच्या मित्राच्या प्लॅनला कशाला म्हणेल? बिग रेड बलून. ब्रिंग रिअल बुक, जातो म्हणजे खरं पुस्तक घेऊन कशाला म्हणेल? दीज आर द सिली. मग हे दोन आहेत. बी रिअल ब्रेव. अरे बी रिअल ब्रेव, खूप म्हणजे शूर हो, खरा शूर हो, असं पण नाही दाखवणार. बी राईट बॅक म्हणजे मी लगेच आलो. अमितच्या मित्राच्या प्लॅनला अमितने रिप्लाय दिलं बी राईट बॅक म्हणजे मी लगेच पाठीमागे आलो किंवा आपण लगेच करूयात, लगेच येऊयात. बी राईट बॅक. बघूयात मग समजलं BRB. आय होप यू अंडरस्टँड BRB. अगेन, रीमा रोट GTGTTYL. What does it mean? It's a big question or some tricky question like this. GTGTTYL. Now I am going to read the answer or the options. Option number 1, got to go, tell that you love. Option number 2, great time going, take your time later. Option number 3, got to go, talk to you later. And option number 4, go to game, text to you later. मग आता got to go, tell that you love me, अजिबात नाही. go to game, nothing at all. go to game, no. great time going, take your time later, and go to go, talk to you later. आता असं होऊ शकतं, Rima is busy somewhere and Rima want to cut the conversation. Cut the conversation, take a pause or take a little break in conversation. That's why Rima wants to give message to her friend. That's why she says GTGTTYL, got to go, talk to you later. आता मला जावं लागतंय, मी तुझ्याशी नंतर बोलते. आता मला जावं लागतंय, got to go, talk to you later, तुझ्याशी नंतर बोलते. Because I have some work. That's why I cut conversation with you. I pause conversation with you. Understood? Next question. In a group chat, someone text OMG. What does this usually express? सोपा प्रश्न आहे. In group chat, group मध्ये WhatsApp group or some SMS group. In group chat, someone text, कोणीतरी मेसेज केला OMG. What does it mean? Surprise or shock, request, anger, sleepy mood. आता प्रश्न सोपा आहे, but they haven't asked us the long form. OMG, we already know what is OMG means. OMG, oh my God. When we express oh my God, we cannot express oh my God in request. We cannot express oh my God in sleepy mode. When you want to sleep, you cannot say oh my God. Nothing. Then anger. In anger, रागात आपण oh my God म्हणत नाही. Oh my God, surprise or shock. So option number 1 is correct option, surprise or
shock. Surprise or shock. Whenever you are surprised, whenever you got shocked, at that time you literally express, oh my God, this thing happens. Oh my God. This means answer is surprise or shock. Question number 6. Ramesh said, I am fine. TY. What does TY mean? Tell you, thank you, try you, take yours. You know the conversation? Suppose Ramesh and me are talking with each other. I ask, hi Ramesh, how are you? Then Ramesh says, I am fine. TY. I am fine. TY. मी चांगला आहे. TY. मग TY. Try you. Tell you. तुला सांगतो. Take yours. तुझी घेऊन जा. कशाला म्हणेल? रमेश असं कशाला म्हणेल की टेक युअर्स तुझं घेऊन जा? तो म्हणेल थँक्यू. TY. दॅट मीन्स थँक्यू. मग आपल्याला थँक्यू साठी किती शब्द मिळाले बघा. THN, THNX and TY. Thanks, thank you. अर्थ एकच आहे. मे बी दिस इज थँक, दिस इज थँक्स, दिस इज थँक यू. These are the words used for thank you, to say thanks to someone. Question number 7. Seema wrote CU@8. What is the meaning of this SMS? छान प्रश्न आहे. Seema has wrote a message. CU@8. Can understand 8. Option number 2. Come under 8. Option number 3, see you at 8, and option number 4, circle up 8. We already seen that see you. While reading see you, it's a see you, but actually in messages or in text, see you means see you. भेटूयात. कधी भेटूयात? At the rate, at. When? 8 o'clock. See you at 8. Very easy answer. There is no can understand, circle up, come under, nothing at all. See you at 8. When we will see with each other, when will we meet? At see you at 8 o'clock. 8 वाजता म्हणजे 8 वाजता आपण भेटूयात, अशा प्रकारचा हा मेसेज आहे. Then what does ROFL in SMS stands for? What does ROFL? Write on full line. Option number 2, run out for lunch. Option number 3, rolling on floor laughing. Option number 4, rest of funny lines. We have already seen in our abbreviations short forms of messages. So what is that ROFL means? मग आता तुम्ही म्हणाल की आपण पुन्हा तिकडे का जातोय? For your information, we are moving towards that. ROFL. I have to find out where is ROFL. Here is ROFL. ROFL, roll on the floor laughing. इतका हसलो की जमिनीवरती लोळून हसलो. Roll on the floor laughing. They have given the option. We just find out and just click it. Roll on the floor laughing. Rolling on floor laughing. Option number 3 is correct option. ROFL. These are some words we have to find out the meanings of short forms of this text message. Now, question number 9. Your friend writes TYSM. What does it mean? Again, it's a short form, TYSM. I am going to read the options. Take you some money. Thank you so much. Try your small mind. Text your sweet message. We already know that TY stands for thank you. So where is thank you? There is no take you, try you, text you, nothing. Only thank you so much. TYSM. We have got near about 5 abbreviations for thank you. THN, THNX, TY,
TYSM. खूप सारे शब्द मिळाले आपल्याला थँक्यू म्हणण्यासाठी. मग आपण थँक्यू म्हणत राहिलं पाहिजे, सोपं आहे ते. क्वेश्चन नंबर 10. Ajay texted ICYMI. The exam is postponed. What does ICYMI? Then बघा आता खूप मोठा आहे ते. अजयने टेक्स्ट केले काय? द एक्झाम इज पोस्टपोन्ड. परीक्षा पुढे गेली. मग किती पुढे गेली ते बघायचं आपल्याला. आय कॉल यू मंडे इन्स्टेड. आय कॅन येल मच इनसाइड. इन केस यू मिस्ड इट आय कुड येल मोर इन. मग आता परीक्षा पुढे गेलीये. परीक्षा पुढे गेलीये. परीक्षेचा मेसेज आहे आय कॉल यू मंडे इन्स्टेड. मी तुला मग सोमवारी फोन करतो. आय कॉल यू मंडे इन्स्टेड. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट ऑप्शन. SMS. दिस इज अ पिक्चर ऑफ SMS. एक छोटासा चार्ट आपण बनवलेला आहे की एकमेकांबरोबर हे संवाद साधतायत. मीनवाईल तुम्हाला मी एक छोटीशी स्टोरी सांगतो. स्टोरी म्हणजे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले. छत्रपती शिवाजी महाराज लहान असताना गड किल्ल्यावर जाण्यास म्हणजे गड किल्ले मिळवायच्या त्यांच्या बाल सवंगड्यांबरोबर खेळायचे. बाल सवंगड्यांबरोबर जेव्हा ते डोंगरदऱ्यामध्ये फिरत असायचे त्यावेळेला जंगलामध्ये आतमध्ये खूप आतमध्ये ते युद्ध सराव करायचे. म्हणजे दांडपट्टा चालवणे, तलवार चालवणे. पण ही गोष्ट बाहेर कोणालाही माहीत नव्हती. मग ही गोष्ट माहीत नसल्यामुळे ही गोष्ट ते गुपचूप करायचे. मग ही गोष्ट इतरांना माहीत होऊ नये म्हणून ती जंगलात केली जायची. आणि जंगलात आतमध्ये कोणी घुसू नये किंवा ते आपल्यापर्यंत माहिती मिळावी म्हणून बाहेर त्या जंगलाच्या रस्त्याच्या जिथून रस्ता आतमध्ये येतो 2 मुलं ठेवलेली असायची. छोटी मुलं जी की ते गुराखी असायची. मग एकदा कोणी आतमध्ये आलं की ती जी गुराखी मुलं असायची ती वेगवेगळे आवाज काढायची. ते आवाज राजांपर्यंत आणि त्यांच्या मावळ्यांपर्यंत पोहोचले की सगळं सामान आवरून ठेवलं जायचं आणि सगळं आवरून आपले ते छोटे छोटे खेळ म्हणजे लगोरी, गोट्या वगैरे वेगवेगळे खेळ खेळले जायचे. असंच एक दिवस एक मुलगा आतमध्ये जंगलात यायला लागला. आणि जंगलात यायला लागला तर तो मुलगा त्यांच्याच वयाचा साधारणतः. आणि तो आतमध्ये यायला लागला आणि मग हे जे 2 गुराखी होते यांनी मोराचा आवाज काढला. आणि ते मोराचा आवाज काढल्यामुळे शिवाजी महाराजांनी सगळं आवरून वगैरे ठेवलं. सगळे तलवार दांडपट्टे सगळे साईडला लपून ठेवले आणि ते मुलांबरोबर साधे खेळ खेळायला लागले. तो मुलगा महाराजांपर्यंत आला म्हणजे त्यांच्याच वयाचा महाराजांपर्यंत आला आणि त्यांनी काहीतरी काम सांगितलं. म्हटले महाराज मी बहिर्जी नाईक आहे. मी अमुक अमुक सुपे परगण्यातून अमुक अमुक गावातून आलेलो आहे. मला तुमच्याबरोबर काम करायचंय. मग ते म्हटले तू काय काम करू शकतो? ते म्हटले मी काही करू शकतो. तुम्ही मला फक्त आजमावून बघा. आणि मग त्यांनी त्यांचं थोडीशी कमाल दाखवली. आणि कमाल दाखवल्यानंतर सगळं त्यांचं बोलणं झालं. आणि मग बहिर्जी नाईक निघायला लागले. थोडंसं 2 पावलं चालले आणि पाठीमागं फिरून त्यांनी राजांना सांगितलं. म्हटले राजे मोर या दिवसामध्ये कधीही आवाज करत नाही. म्हणजे तुम्ही जो सिग्नल केलाय तो चुकीचा आहे. आणि त्याच एका वाक्यावरती बहिर्जी नाईकांचं स्वराज्यामध्ये आगमन झालं आणि पुढे बहिर्जी नाईक गुप्तहेर खात्याचे प्रमुख झाले. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मोहिमेमध्ये बहिर्जी नाईकांचा सिंहाचा वाटा होता. दिस इज SMS. म्हणजे ही जी SMS लँग्वेज आज आपण बघतोय याचा उगम महाराष्ट्रामध्ये खूप वर्ष अगोदर झालेला आहे. नाउ मूव्हिंग टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. सतीश सेंट अ मेसेज. See you means this is answer. See you. We already seen. Again, I am going to read. Just focus it. Please help me with my decoration. Choose the 2 alternatives, short forms used for the word please. We already discussed. Find out 2 words. 2 शब्द शोधायचे. One is PLS, other is PLZ. No please and no peas. These are wrong. This means we have to find out 2 answers. 2 answers शोधायचे. मग आपल्याला काल मी सांगितल्याप्रमाणे 2 सर्कल्स डार्क करावे लागतील. ऑप्शन नंबर 1 अँड ऑप्शन नंबर 3 आपल्याला डार्क करावे लागतील म्हणजे ते रंगवावे लागतील. कारण 2 ऑप्शन आपल्याला विचारलेले आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. हितेश ended the chat by writing B4N. It means B4N
we seen in our abbreviations. By from now, by far now, by for now, board for now. नक्की आता बायच आहे, पण म्हणजे बोर्ड नाही. अगेन इलिमिनेशन वापरूयात. बोर्ड तर नक्कीच नाही. मग आता बाय आहे, मग बाय फार खूप लांबवरती बाय अजिबात नाही येणार. बाय फ्रॉम नाऊ आतापासून बाय करू, आत्तापासून बाय करू अजिबात नाही. बाय फॉर नाऊ म्हणजे आत्ता पुरतं बाय करू, पुन्हा भेटू. बाय फॉर नाऊ, बी फोर एन, बाय फॉर नाऊ आत्ता आत्ता बाय करू, नंतर पुन्हा भेटूयात. रीना टेक्स्टेड अ मेसेज टू शीला, थँक यू फॉर युअर हेल्प. शीला रिप्लाइड YW, व्हॉट डज इट मीन? रीना टेक्स्टेड मेसेज टू शीला. Me, myself, texted message to my friend Bhalekar sir that thank you very much, thank you for your help, and he replied me, त्यांनी मला रिप्लाय केला होता YW. आपण अगोदरच बघितलंय YW. YW, you are welcome. बाकीचे पर्याय वाचायची गरजच नाही. You are wrong, you're right, you what, nothing at all. You are welcome. मी त्यांना थँक्यू म्हटलं, त्यांनी मला YW मेसेज पाठवला. क्वेश्चन नंबर 15. Read the text and choose the correct SMS for OIC. OIC. इथेच तुम्हाला समजेल की OIC. C साठी SEEC साठी C हे कॅपिटल लेटर्स आपण वापरतो. मग इथे C नाही, इथे C नाही, इथेही C नाही. सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. OIC. OIC असं झालं का? ठीक आहे. ऑप्शन नंबर 4 करेक्ट. Then number 16. Complete your homework by today. Complete your homework by today. Said mom to Ganesh. What does today mean? Today, 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 second day. बघा ऑप्शन पण एकदम ट्रिकी या प्रश्नामध्ये दिले. Mom said to Ganesh that you have to finish your homework. तुझा अभ्यास पूर्ण केला पाहिजे. By today. मग आपली आई पण आपल्याला सांगते की तुझा अभ्यास तू पूर्ण केला पाहिजे. कधी पूर्ण केला पाहिजे? आजच. मग आपल्याला टू डे, हा टू नाही तर हा टू पण नाही, 2 दिवस नाही, सेकंड डे पण नाही, टुडे म्हणजे आजच. मग आई आपल्याला, आपले शिक्षक, आपली आई वडील आपल्याला नेहमी सांगतात यू हॅव टू फिनिश युअर होमवर्क टुडे. आजच तुमचा अभ्यास पूर्ण केला पाहिजे. टुडे स्टँड्स फॉर टुडे मीन्स आज. क्वेश्चन नंबर 17. सुरेश मेसेज्ड Happy birthday to Riya. Riya replied YMMD. What does it mean? YMMD. YMMD हा रिप्लाय होता. कोणाचा? रियाचा. सुरेश हॅज मेसेज टू रिया. सुरेशने रियाला मेसेज केला हॅपी बर्थडे. रिया रिप्लाइड YMMD. You made me doll. You made my day. You made me dance, you made me dumb. मग आता जेव्हा आपल्याला कोणीतरी आपल्या चांगल्या गोष्टींसाठी विश करतं त्यावेळेला यू मेड मी डॉल, तुम्हाला बाहुलीस केलंस, तुम्हाला डान्स करायला लावलास, अजिबात नाही. यू मेड मी डम, अजिबात नाही. यू मेड माय डे, यू मेड माय डे, तू माझा दिवस खूप छान केलात. थँक्यू फॉर युअर विशेस. आपल्याला जर कोणी विश केलं तर आपण काय म्हणतो? थँक्यू फॉर युअर विशेस, यू मेड माय डे. तुम्ही माझा दिवस खूप छान केलात. That means you made my day. YMMD. You made my day. This is correct answer. Next question 18. What does BTW mean? BTW? BTW. Again I am going to read. Before the way, by the way, by the way, beyond the way. आता बघा खूप छान प्रश्न आहे आणि त्यावरती विचारलेले ऑप्शन सुद्धा बघा. बिफोर द वे नो, बियॉन्ड द वे अजिबात नाही. या 2 मध्ये आपण कन्फ्युजन होणार आहोत. एक बाय द वे आणि एक बाय द वे. मग हा बाय आणि हा बाय यामध्ये काय डिफरन्स आहे तो बघून घेऊयात. बाय द वे, बाय द वे नो. बाय द वे यू आर स्टडिंग फॉर 8 स्कॉलरशिप and you are very serious student. Yes, definitely. That's why by the way is explaining. It is the answer. It is explaining. That's why it is the answer. By the way.
So option number 3 is correct. By the way, this is wrong because this by is not useful. Only by the way, because it is explanatory. काहीतरी स्पष्टीकरण द्यायला लावते, म्हणून हे महत्वाचं आहे, उपयोगी आहे. By the way, BTW. By the way, BTW. Question number 19. Choose the correct alternative. Neetu got first prize in competition. Her mother says GR8 work. GR8 work. Neeta got first prize in some competition, maybe a sports competition or elocution or essay writing or drawing or painting or act. Whatever may be the competition, she has got first prize. That's why her mother is very happy, and she said to her that great work. How great work you have done. So great, what is the spelling of great? This is great, this is grat. No. You might be confused in these two options, GREAT and GRET. So for that, you must need strong vocabulary. You must need strong vocabulary. आपली शब्द संपत्ती चांगली असावी. मग याच्यामध्ये काय आहे? What is the spelling of great? GREAT. That's why option number 1 is correct option, great. Again, move towards next. I have 2 boxes. Both the boxes are too heavy. Choose the 2 correct options, alternatives of the number 2 in the sentence. हा प्रश्न पण खूप छान आहे. बघा, ऑप्शन नंबर 1 2, ऑप्शन नंबर 2 2, ऑप्शन नंबर 3 2, ऑप्शन नंबर 4 टाऊ. म्हणजे हा तर ऑप्शन आपला संपला. असं स्पेलिंग नाहीच आहे. या 3 ऑप्शन मध्ये आपल्याला शोधायचं. I have 2 boxes. I have 2 boxes. I have 2 boxes. Both the boxes are too heavy. माझ्याकडे I have 2 boxes. I have 2 boxes. I have 2 boxes. That means this is correct. I have 2 options. 2 boxes. Both the boxes are too heavy. Too heavy to lift. खूप जड. Too heavy. Too heavy म्हणजे खूप जास्त. That's why it's not TO, it's TOO. मग आपल्याला कोणते ऑप्शन्स रंगवावे लागतील? 2 ऑप्शन्स आपल्याला रंगवायला सांगितले. So option number 1 and option number 3 we have to mark dark. Option number 1 and option number 3. डार्क पूर्ण करायचे. मी फक्त सॅम्पल म्हणून हे दिले. So option number 1 and option number 3. Okay, come to know. छान प्रश्न होता. I have 2 boxes. Both the boxes are too heavy. Good question. Again, question number 21. In SMS language, what does U stands? U stands for you. U stands for use, up, unit, nothing at all. U stands for you. तुझ्यासाठी तू. U stands for तू. Choose the correct short form of OK. OK चा correct शॉर्ट फॉर्म निवडा. मग आता बघा, ओके, KK, KAY, OKI, ओके हा याचा करेक्ट शॉर्ट फॉर्म आहे. अलीकडे रिसेंटली मेनी ऑफ आवर फ्रेंड्स युजिंग दिस. मग कधी वापरतात? सपोज कधी वापरतात KK? सपोज असं झालं, एखादी गोष्ट किंवा एखादं काम आपल्याला सांगितलं, मग आपण त्याला KK ओके 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 अनेक वेळेला, मोर दॅन 1 टाइम यू हॅव टू, इफ यू वॉन्ट टू से ओके ओके, देन इट इज KK. बट फॉर सिंगल टाइम इट्स ओनली ओके. हा पण ऑफिस या ऑप्शन मध्ये तुम्ही कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. बट दिस इज मेनली युज्ड फॉर मोर दॅन 1 ओके. दॅट्स वाय KK इज युज्ड. बट दे आस्क अस ओनली टू फाइंड आउट द short form of OKAY, okay, and that is okay. Question number 23. What does because mean in chat or SMS language? Because. Before coming out zone. Option number 2, being correct only zone.
ऑप्शन नंबर 3 बिकॉज, ऑप्शन नंबर 4 बी केअरफुल ऑन झोन. मग आता इथे आपण कन्फ्यूज होऊ शकतो. इतका मोठा शब्द आहे म्हणजे त्याची प्रत्येक प्रत्येक पहिलं अक्षर घेऊन कदाचित असं होऊ शकतं. बट इन लँग्वेज और इन टेक्स्ट लँग्वेज ओनली द बिकॉज इज रिप्रेझेंटेड ॲट बिकॉज. आपण बिकॉज कधी वापरतो? ज्यावेळेला आपल्याला एखादं कारण द्यायचं असेल. रिझन, यू हॅव टू फाइंड आउट रिझन अँड इन दॅट रिझन you have to stay, you have to say because, and that because is called as BCOZ. So option number 3 is correct option, because. Question number 24. How would you write for you in SMS? For you. आपल्याला माहिती आहे, आपण ॲब्रिव्हेशन्स मध्ये बघितलेले. फॉर साठी आपण काय वापरतोय? फोर. आणि YOU साठी काय वापरतोय आपण? यू. That's why our answer is for you. Not for you, FRU, for you, not at all. Short, very short. SMS is short messaging service. That's why it's a very short. This answer is for you. What is the meaning of ASAP? What is the meaning of ASAP? ASAP असं म्हणू शकतो आपण. पण ASAP, it's not ASAP. What are the options given? Option number 1. As soon as possible, a sweet and pure, at school after prayer, a step above the people. Option number 1 is correct option, as soon as possible. We have seen this in our chart, in our abbreviation chart. Earlier we have studied ASAP stands for as soon as possible. So option number 1 is correct. Question number 26. In SMS language, how can we write the word thanks? Choose any two correct option. आता थँक्स आपण खूप वेळा वापरले. मग TNX थँक्स, THNX थँक्स. आपल्याला हे कन्फर्म माहिती. नॉट THNH, नथिंग ॲट ऑल. थँक्स अँड THNX. सो ऑप्शन नंबर 1 and 3 आर करेक्ट. हाऊ वुड यू विश समवन हॅपी बर्थडे? मग अशी मी तुम्हाला सांगितलं होतं की हॅपी बर्थडे स्पेलिंग इतकं मोठं टाईप करण्यापेक्षा आपल्याकडे छोटा ट्रिक आहे. कोणता ट्रिक आहे? HBD, हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे, HBD. Next question, question number 28. The word anyone can be written in two different ways. In two different ways in SMS language. Identify two correct option. Anyone, anyone. So this is anyone and this is anyone. This is one, it's a type mistake. असा आहे ते anyone. Anyone and anyone. Option number 1 and 4 are the correct option. पुढे जाऊयात. Question number 29. Choose the correct short form from the underlined phrase tears in my eyes as used in SMS language. Tears in my eyes. टीयर्स इन माय आईज. प्रत्येक शब्दाचं पहिलं अल्फाबेट घेतलं की याचा शॉर्ट फॉर्म होऊन जातोय TIME, जो आपण आपल्या ॲब्रिव्हेशनच्या चार्ट्स मध्ये बघितला होता. टीयर्स इन माय आईज. माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत, वाईट वाटतंय मला, किंवा आनंदाने पण अश्रू येत आहेत. TIME. क्वेश्चन नंबर 30. What is the correct short form commonly used for the word at in the SMS language? मग अशी आपण असा प्रश्न बघितला होता. काय होता तो प्रश्न? आपण त्याकडे बघू, परत जाऊयात. अशा प्रकारचा एक प्रश्न आपण मगाशी बघितला होता. तर त्या प्रश्नामध्ये याचं उत्तर आहे, मे बी आय नो दॅट यू नो द आन्सर, बट आय जस्ट वॉन्ट टू फोकस इट फॉर यू.
क्वेश्चन नंबर 7 होता बघा, CU@8 आणि त्याचा अर्थ आपण शोधला होता CU@8. मग ॲट साठी काय वापरलं जातं, तर त्यासाठीचा तो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. परत आपण त्या प्रश्नाकडे जाऊयात. मीन व्हाईल हे सगळं होत असताना परत आपण ज्या ज्या शब्दांना अंडरलाईन केलेली आहेत, तर फास्टमध्ये ते शब्दही तुमच्या डोळ्यासमोरून जात आहेत. B4N, YW, देन OIC, today, YMMD, BTW, GR8 great, 2 and TOO2 boxes. U stands for you. OK, OK. Because, BCOZ stands for because. Then for you, this means for you. ASAP, ASAP, as soon as possible. Two correct option, TNX thanks and THNX thanks. Happy birthday HBD. Anyone, anyone and anyone. Then tears in my eyes time, and last at used at the rate. At is used as at the rate. तर अशा प्रकारचे आय होप की तुम्हाला SMS लँग्वेज नक्की समजली असेल. खूप छान प्रश्न आपण यावरती घेतलेले आहेत, सोपे प्रश्न होते. सो थँक्यू सो मच. आणि B4N, bye for now and good night and take care and बेस्ट विशेष, हे सगळे आपण ॲब्रिव्हिएशन्स असे वापरत असतो. सो थँक्यू व्हेरी मच. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर ऑफ युअर सेल्फ.